करेला खाण्याचे फायदे. डायबिटीज आणि हार्ट पेशंटसाठी खरंच खाणं उपयोगी आहे का? बऱ्याच लोकांना करेला म्हणजे कडू भाजी वाटते आणि ते शक्यतो टाळतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुर्वेद आणि मॉडर्न सायन्स दोन्ही मान्य करतात की करेला हा एक पॉवरफुल मेडिसिन फूड आहे, विशेषतः डायबिटीज आणि हार्ट पेशंटसाठी. करेल्याला इंग्लिशमध्ये बिटर गॉड किंवा बिटर मेलन म्हणतात आणि याचं सायंटिफिक नाव आहे मोमोर्डिका चारेन्शिया. म्हणजे एशियामध्ये खूप वर्षापासून ट्रॅडिशनल मेडिसिनमध्ये याचा वापर केला जातो. सर्वात आधी डायबिटीजबद्दल बोलूया. करेला ब्लड शुगर कंट्रोल करण्यात खूप इफेक्टिव्ह आहे. त्यामध्ये काही स्पेशल कंपाऊंड असतात, जसं की चारेंटीन, पॉलिपेप्टाइड पी आणि लेक्टिन्स. हे कंपाऊंड्स इन्सुलिनसारखं काम करतात, म्हणजे ब्लडमधली शुगर सेल्समध्ये जाण्यास मदत करतात. एक महत्त्वाची गोष्ट, करेला फक्त शुगर कमी करत नाही तर इन्सुलिन रेझिस्टन्ससुद्धा कमी करतो, म्हणजे बॉडी इन्सुलिनला बेटर रिस्पॉन्ड करू लागते. त्यामुळे टाईप 2 डायबिटीज पेशंटसाठी करेला खूप युजफुल ठरतो. काही स्टडीजमध्ये असं दिसून आलं आहे की रेग्युलर करेला ज्यूस घेतल्याने फास्टिंग शुगर आणि पोस्ट मील शुगर दोन्ही इम्प्रूव्ह होऊ शकतात. त्यामुळे हा एक नॅचरल सपोर्ट सिस्टीम आहे. आता हार्टबद्दल समजून घेऊया. करेला बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करतो आणि गुड कोलेस्ट्रॉल मेंटेन व्हायला मदत करतो. त्यामुळे आर्टरीजमध्ये फॅट जमा होण्याचा धोका कमी होतो आणि ब्लॉकेजेस कमी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे करेला ट्रायग्लिसराईडसुद्धा कमी करण्यास मदत करतो. आणि तुम्हाला माहिती आहे, ट्रायग्लिसराईड जास्त असतील तर हार्ट डिसीजचा रिस्क वाढतो. करेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे अँटीऑक्सिडंट्स बॉडीमध्ये इन्फ्लमेशन कमी करतात आणि इन्फ्लमेशन हा हार्ट डिसीजचा एक मेजर कारण आहे. म्हणून सिंपल भाषेत सांगायचं तर करेला हार्टला प्रोटेक्शन देतो. आता आणखी फायदे पाहूया. करेला इम्युनिटी वाढवतो. त्यामध्ये व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन A, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम सारखे न्यूट्रिएंट असतात. हे बॉडीला इन्फेक्शनपासून प्रोटेक्ट करतात. करेला लिव्हरसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो लिव्हर डिटॉक्स करण्यात मदत करतो आणि बाईल सिक्रेशन इम्प्रूव्ह करतो. त्यामुळे डायजेशन सुधारते. ज्यांना कॉन्स्टिपेशन किंवा डायजेशन प्रॉब्लेम असतील त्यांच्यासाठी करेला फायदेशीर ठरतो. त्यामुळे डायटरी फायबर असतो जो गट हेल्दी सुधारतो. काही लोकांना स्किन प्रॉब्लेम्स, ॲक्ने किंवा ब्लड प्युरिफिकेशनसाठीही करेला उपयोगी ठरतो, कारण तो टॉक्झिन्स कमी करतो. आता एक प्रॅक्टिकल प्रश्न, करेला कसा घ्यावा? सर्वात कॉमन फॉर्म म्हणजे करेला ज्यूस. सकाळी रिकाम्यापोटी करेला ज्यूस घेतला तर बेस्ट रिझल्ट मिळतात. जर टेस्ट खूप कडू वाटत असेल तर थोडं पाणी किंवा आमला ज्यूस मिक्स करू शकता. तुम्ही भाजीच्या फॉर्ममध्ये सुद्धा घेऊ शकता. वीकमध्ये 3 ते 4 वेळा करेला डाएटमध्ये इन्क्लूड करणं बेनिफिशियल आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आणि एक काळजी, जर तुम्ही डायबिटीजची मेडिसिन घेत असाल तर करेला ज्यूस जास्त प्रमाणात घेऊ नका, कारण शुगर खूप कमी होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरच्या गायडन्समध्येच घ्या. प्रेग्नंट वुमन किंवा ज्यांना ऑलरेडी लो शुगरची प्रॉब्लेम आहे त्यांनी करेला सावधगिरीने घ्यावा. शेवटी एक गोष्ट लक्षात समजून घ्या, करेला हा मॅजिक क्युअर नाही, पण एक पॉवरफुल सपोर्ट सिस्टीम आहे. जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल, प्रॉपर डाएट आणि रेग्युलर मॉनिटरिंगसोबत करेला यूज केलात तर त्याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात. जर तुम्हाला डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम किंवा वेट इश्यू असतील तर तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधवबाग क्लिनिक किंवा हॉस्पिटलला भेट देऊ शकता, जिथे आयुर्वेदिक ॲप्रोचसोबत लाईफस्टाईल करेक्शन आणि डाएट प्लॅनिंगवरती काम केले जातं. शेवटी एक सिंपल प्रश्न, तुम्ही आजही करेला अवॉइड करता का? जर ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.